स्तोत्र 32 आपण आळेपाळीने वाचूया. आजच्या मनासाठीच निवडलेलं आहे. दाविदाचे मिस्किल बोधपर स्तोत्र. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. कारण रात्रंदिवस तुझा हाताचा भार मजवर होता. उन्हाळ्याच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली आणि ती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. यास्तव तू पावशील त्यावेळी प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी तो त्याला स्पर्श त्याचा होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावे लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती दयेची विष्ट नसते. शेवटलं वचन आपण सर्वजण म्हणूया. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सर्व मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आमेन. यावेळेस आणखी एका स्तोत्राचं वाचन आपण करणार आहोत. स्तोत्र 150 याचं आळीपाळीने वाचन आपण करणार आहोत. स्तोत्र 150. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा. त्याच्या कर्णा वाजून त्याचे स्तवन करा. सतार व विणा वाजून त्याचे स्तवन करा. डफ वाजून नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्य व बासरी वाजून खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा. झणझणणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करून परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. यावेळेस नवीन करारातून पत्राचे वाचन आपण करणार आहोत. 1 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 12 ते 20 वचनं. 1 तिमोथी 1 अध्याय आणि 12 ते 20 वचनं आपण ऐकणार आहोत. पौलाने लिहिलेले तिमोथ्याचे 1 पत्र याचं वाचन आपण करूया. पान क्रमांक 289. तिमोथ्याला 1 पत्र 1 अध्याय आणि 12 ते 20 ही वचनं. ख्रिस्त कृपेबद्दल पौलाने दाखविलेली कृतज्ञता. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्त येशूचे मी आभार मानितो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानयुग असो. आमेन. माझ्या मुला तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारेच सुयुद्ध कर. विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले.
त्यात हुमनाय व अलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. परमेश्वर वाचलेली वचनं आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमीन. आमीन. यावेळेस आपण उभे राहूयात. यावेळेस आपण शुभवर्तमानाचे वाचन करणार आहोत. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 36व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मे ही ती सदा पाळाया. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदान गोळा करून अग्नीत जाळण्यात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दातखाने चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. म्हणजे कृपा करून बसावं. जनाच्या मार्गात पाऊल टाकत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखं तो आहे. परमेश्वर नेहमीच जे त्याच्या वचनांचे भुकेले आहेत त्यांचा शोध तो घेत असतो. आणि आज जे वचन आपल्याकडे प्राप्त होणार आहेत ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्याच मंडळीचे सन्मान्य सभासद ब्रदर सुधीर शिरसाट हे आमच्यामध्ये आहेत. मी त्यांना विनंती केली होती की देवाच्या वचनातून आपण बोलावं. आणि त्यांना ते सुवार्थिक आहेत. त्यांना अंधकारातील लोकांना वचन सांगण्याचं ओझं परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक ते आपलं सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन जातात. त्यांना अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत आणि अनेक अंधकारातील आत्मे त्यांनी प्रकाशामध्ये आणलेले आहेत पवित्र आत्मेच्या साहाय्याने. बायबल स्टडी जो आपला होत असतो नियमितपणे ते बायबल स्टडीला देखील येतात. वचनामध्ये पारंगत आहेत आणि मला देखील त्या ठिकाणी बरंचसं त्यांचं सहाय्य होतं. केवळ तेच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचे मुली, त्यांचे लेकरं हे देखील बायबल स्टडीला येतात. आणि असं परमेश्वराच्या भयामध्ये असणारं कुटुंब आपल्यामध्ये आहे. यावेळेस मी त्यांना विनंती करतो की जो देवाचा वचन किंवा आमचा आत्मिक मान आणलेला आहे तो त्यांनी आम्हाला यावेळेस द्यावा. ब्रदर सुधीर शिरसाट. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण सर्वजण उभे राहूयात आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जात असता आपण आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूयात. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवादित माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि प्रत्येक गोष्टीचे निर्माण करता जिवंत थोर गौरवशाली पित्या, प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर, हा सुंदरसा दिवस तुम्ही आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडला म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद देत असता पिता परमेश्वर. पूर्ण आठवडा तुम्ही आम्हाला तुमच्या विपुलतेने भरलं पिता परमेश्वर. आणि ह्या पिता परमेश्वर समयला आम्ही प्रत्येक व्यक्ती तुमच्या पवित्र चरणाजवळ येत असता आम्ही आमच्या स्वतःला रिक्त करतो, नम्र करतो, लीन करतो. तुमच्या दयेचा, कृपेचा आणि ममतेचा हात आमच्यावरती सदा सर्वदा राहण्यास आम्ही तुमच्याकडे मागतो पिता परमेश्वर. ह्या समयाला प्रार्थना करतो तुम्ही आमच्याबरोबर वचनांद्वारे बोला.
पिता परमेश्वर, ह्या समयाला मी माझा आत्मा, जीव, शरीर तुमच्या पवित्र आणि रक्ताळलेल्या हातात देत असता, पवित्र आत्मा माझा ताबा तुम्ही घ्या. त्याचप्रमाणे माझ्या होटामुखाकंठाला स्पर्श करा आणि तुमच्या वचनाद्वारे पिता परमेश्वर, मत्तई 10:20 प्रमाणे, लूक 12:12 प्रमाणे पिता परमेश्वर, मी माझा आत्मा, जीव, शरीर तुमच्या पवित्र हातात देतो. प्रत्येक कान येशूच्या नामामध्ये उघडले जाओ, प्रत्येक मन, हृदय, अंतकरण उघडले जाओ आणि तुमचे सत्यवचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारणे योग्य असं त्यांना बनवा पिता परमेश्वर. येणारे प्रत्येकांचे मार्ग येशूच्या नामात मोकळे करा पिता परमेश्वर. आणि इथून पुढचा वेळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तारणार प्रभू ख्रिस्त यांच्याच गोड, प्रेमळ, पवित्र आणि गौरवशाली नावामध्ये मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. आपण सर्वजण बसूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देत असता. खरंच प्रभू महान परमेश्वर आहे, जीवित परमेश्वर आहे, गौरवशाली आहे आणि अद्भुत परमेश्वर आहे ना. हालेलुया. आणि म्हणूनच त्या जिवंत परमेश्वराला एक जोरदार टाळ्या वाजून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. खरंच मी प्रभूला धन्यवाद देतो आणि मी प्रभूचे आभार मानतो की पुन्हा एक वार प्रभूने मला त्याचे जिवंत आणि अद्भुत वचन सांगण्यासंबंधी प्रभूने मला ही संधी दिली. त्याचप्रमाणे मी आभार मानतो आपले पास्टर यांचे मनापासून मी आभार मानतो. त्यांनी देखील मला प्रभूचं वचन सांगण्यासाठी संधी दिली. त्याचप्रमाणे चर्च कमिटी, यूथ ग्रुप आणि तुम्ही सर्व मंडळी, मी तुमचे देखील मनापासून आभार मानतो. खरंच प्रियांनो, 2024 14 तारीख जानेवारी महिना, 14 दिवस प्रभूने आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये साह्य आणि मदत केलं. बरेच लोकांच्या जीवनामध्ये गेल्या वर्षी दुःख, वेदना, क्लेश, संकट, त्रास आले असतील, बरोबर ना. परंतु ह्या नवीन वर्षामध्ये प्रभू अद्भुतरित्या काही गोष्टी आपल्या वचनाद्वारे सांगू इच्छितो. आणि प्रत्येक वर्षाला आपण नवीन गोष्टी आपल्या मनामध्ये ठरवतो, मनामध्ये करण्याची जिद्द ठेवतो. परंतु जोशमध्ये येऊन आपण 1 महिना घालवतो आणि बाकीचे दिवस 11 महिने परत जसं आहो तसंच करतो. परंतु तुमच्या जीवनामध्ये जर एक वेगळा मार्ग हवा असेल तर ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये आणि परमेश्वराच्या भयामध्ये राहायला शिका. तो तुम्हाला आशीर्वादित केल्यापासून राहणार नाही, बरोबर की नाही. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की प्रत्येक संडेला आपण चर्चला येतो. प्रत्येक व्यक्ती चर्चला येण्याचा हा उद्देश काय असतो? कोणी मला काय सांगेल का? प्रत्येक रविवारी चर्चला येण्याचा आपला मेन उद्देश काय असतो? बरेच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतील, बरोबर की नाही. काय असू शकेल? कोणी वचन ऐकायला येतं, अजून फक्त वचनच? हां, काय म्हणले? आत्मिक प्रगती, अजून काही? आमेन. प्रत्येक लोकांचे विचारशैली वेगवेगळे. परंतु प्रियांनो, मला तुम्ही सांगू द्या की जर आपण प्रत्येक संडेला चर्चला येतो तर एक उद्देश आपला असायला पाहिजे, तो म्हणजे स्वतःला देवाच्या इच्छेच्या अधीन करणे. स्वतःला देवाच्या इच्छेच्या अधीन करणे. आणि प्रभू, तुझे जे संकल्पना आहेत तू माझ्या जीवनामध्ये तू मला सांग, मला तुझ्या मार्गावर चालव आणि तुझ्या वचनाप्रमाणे मला वागायला शिकव. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. मी रिक्वेस्ट करेल की जर मी वचनं सांगितल्यानंतर कोणी जर माझ्यासाठी वचनं काढून पटपट वाचले तर मी खरंच तुमच्या ऋणी राहील. प्रभूला धन्यवाद असो. आपण वचनाकडे जात असता, परमेश्वराकडे प्रार्थना करत असता, प्रभूला मी म्हटलो की प्रभू, तू मजबरोबर वचनाद्वारे बोल. मी काय सांगायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे मला माहीत नाही. परंतु माझा विश्वास आहे की ज्यावेळेस मी उभा राहील तर माझ्या मुखामध्ये शब्द तू टाकशील. कारण परमेश्वराचं वचन सांगतं इर्माया 1:9 परमेश्वराचं वचन सांगतं एशिया 51:16 की बोलणारे तुम्ही नव्हे तर माझ्याद्वारे बोलणारा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणूनच ह्या समयाला आपण वचनाकडे जात असता प्रेषित याचा आपण 5वा अध्याय आणि 20वा वचन बघूयात. प्रेषित याचा 5वा अध्याय आणि 20व वचन.
आमेन. जा, मंदिरात उभा राहा आणि जीवनाचे सर्व वचनं ह्या लोकांना सांग. आपण सर्वजण आता कुठे उभे आहोत? पवित्र मंदिरामध्ये आहोत. आणि पवित्र मंदिरामध्ये परमेश्वराचं जिवंत जीवनाचं वचन सांगण्यास प्रभूने आपल्याला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं मत्ती 22:14 बोलवलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. आणि आज आपण इथे सर्व निवडलेले लोक आहोत, बरोबर की नाही? कारण प्रभू म्हणतो मी तुम्हाला ह्या जगामधनं निवडलेला आहे. आणि जर आपल्याला निवडलेला आहे तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की मी जर जगतो तर मी माझ्यासाठी नव्हे तर जो माझ्यासाठी त्या वधस्तंभी गेला त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी जगतो, बरोबर की नाही? ह्या जगामध्ये बरेचसे लोक आहेत की लोकांना माहीत नाही आहे की ह्या जगाचा अंत होणार आहे. परंतु आम्ही विश्वासणारे लोक जे आहोत आम्हाला माहीत आहे ह्या जगाचा अंत होणार आहे. परंतु प्रभूने आपल्याला एक अभिवचन दिलेलं आहे, ते म्हणजे अनंत कालाचं जीवन. आणि जीवनाचं वचन हे प्रभूंनी आपल्याला दिलेलं आहे. प्रियांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की आज बरेचसे सेवक आहेत जे प्रत्येक लोकांसाठी मध्यस्थ करतात, दिवसरात्र श्रम करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. मी बघतो की ज्यावेळेस पास्टरजी आपल्याला प्रत्येक वचनाद्वारे चालवतात, आज त्यांचा जो अभ्यास आहे आणि आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते खरंच खूप अद्भुत आहे. खूप कमी लोकांना ही संधी मिळती ते परमेश्वराचं सत्य जिवंत समजून घेण्याचं, बरोबर की नाही? काय वाटतं तुम्हाला, ते का एवढे परिश्रम करतात? का प्रत्येक रविवारी तुमच्यासाठी एक सुंदरसा परमेश्वराचा मन्ना आणतात, तुमच्यासमोर ते मांडतात? काय वाटतं असं? काय असेल याचा मागचा उद्देश? कधी या गोष्टीचा आपण विचार करतो का? तर आपण विचार नक्कीच करत नाही. परंतु जर आपण खऱ्या अंतःकरणाने जर विचार केला तर एक गोष्ट आहे, ती म्हणजे रोमकारास पत्र याचा 15वा अध्याय आणि 4थं वचनाद्वारे आपण बघूया. रोमकारास पत्र याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला काय सांगतं आपण त्या वचनाद्वारे पाहूयात. आमेन. कशासाठी लिहिलेलं आहे? जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. शिक्षण म्हणजे काय? अभ्यास, बरोबर? शिक्षण घेण्यासाठी आपण लहानपणी कुठे जात होतो? शाळेत जात होतो. 1ली ते 10वीपर्यंत आपण शिक्षण केलं, चांगल्या मार्काने पास झालो. 10वीमध्ये जे बोर्डची एक्झाम असते त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, म्हणजे आपण 11वीत जातो. म्हणजे हे जे आपलं जे शिक्षण असतं हे आपल्या उन्नतीसाठी असतं, बरोबर की नाही? आपण शिक्षण घेतो आपल्या उन्नतीसाठी. आणि म्हणूनच प्रत्येक सेवकाची इच्छा हीच असते की प्रत्येक मेंढराने त्या जिवंत परमेश्वराच्या वचनांचं शिक्षण घ्यावा, बरोबर की नाही? आज आपण आपल्या जीवनामध्ये जगत असता आपण शिक्षण घेतो, चांगल्या मार्गावर लागतो, पैसा कमवतो. ते आपण कशासाठी? तर आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी. परंतु हे जे शिक्षण आहे, हे जे शिक्षण आपल्या हातामध्ये आहे, ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, हे शिक्षण जे आहे हे आपल्याला अनंत कालाच्या जीवनासाठी घेऊन जाणार आहे. मग मला तुम्ही सांगा, ते शिक्षण आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे का हे शिक्षण आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे? जे शिक्षण मला नाशाच्या कारणाकडे घेऊन जाणार आहे, परंतु हे शिक्षण मला अनंत कालाच्या जीवनासाठी घेऊन जाणार आहे, बरोबर की नाही? अनंत कालाचं जीवन म्हणजे जिथे मरण नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जे निर्माण केलेलं आहे, परमेश्वराचा हेतू हा माणसाविषयी खूप वेगळा होता, खूप वेगळा होता. मरण यावं ह्या हेतूने परमेश्वरांना मनुष्याला निर्माण नाही केलं परमेश्वरांनी, तर अनंत कालाच्या जीवनासाठी निर्माण केलेलं आहे. परंतु पापामुळे काय झालं? जगामध्ये मरण आलं. आणि मरण आल्यामुळे काय झालं? पाप आल्यामुळे काय झालं? मरण आलं, बरोबर की नाही? आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला तुमचे आणि आमचे पाप घेण्यासाठी. आजचा जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे जीवनाची शाश्वती, नाशवंत अन्न आणि देवाला संतुष्ट करणं. किती विषय आहेत? 3 विषय आहेत. ह्या 3 विषयामध्ये
प्रभू मला माझ्याबरोबर वचनाद्वारे बोलला आणि मला आनंद वाटेल की हे वचन तुम्ही फक्त ऐकणारे नसावे तर मनापासून आपल्या हृदयामध्ये स्वीकारणं योग्य असं तुम्ही राहावं आणि त्या वचनाद्वारे चालावं. प्रियांनो, जीवनाची शाश्वती म्हणजेच आपल्या जीवनाची काही शाश्वती नाही आहे का? जर आपण वचनाद्वारे बघितलं तर पहिले इतिहास याचा 29वा अध्याय आणि वचन 15 आपण बघूया. पहिले इतिहास याचा 29वा अध्याय आणि 15वं वचन. पहिले इतिहास 29:15. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरी व परदेशी आहोत. ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात, आमची काही शाश्वती नाही. येस, वचन आपल्याला सांगतं, आम्ही आपल्या सर्व पूर्वजाप्रमाणे तुझ्यासमोर उपरी व परदेशी आहोत. ह्या भूतलावरील आमचे दिवस छायाप्रमाणे असतात, आमची काही शाश्वती नाही आहे. आमचं जीवन कसं आहे? ह्या जगामध्ये छायाप्रमाणे आहे. आणि आम्ही ह्या जगामध्ये कसे आहोत? उपरी आहोत. आणि काय आहोत? परदेशी. परदेशी प्रवास करणारे आहोत आपण, बरोबर की नाही? जरी आपले घर आहे, ज्या घरामध्ये आपण राहतो, परंतु आपण एक प्रवास करणारे आहोत. आपण उपरी आहोत. आपलं जीवन छायाप्रमाणे आहे. आपल्या जीवनाची काही शाश्वती नाही आहे. तरी देखील मनुष्य ह्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी झटत असतो. ज्या जीवनाची शाश्वती नाही आहे त्या जीवनासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मनुष्य परिश्रम करत असतो, मनुष्य झटत असतो. पण त्याला पुढे काय होणार आहे हे त्या मनुष्याला माहीत नसतं, बरोबर की नाही? परंतु मला सांगू द्या, आपलं जीवन ज्याची शाश्वती नाही आहे त्याच्यासाठी आपण जगत आहोत, बरोबर ना? जीवनाची आपली शाश्वती नाही आहे. फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्तालाच आपल्या जीवनाबद्दल सर्व काही गोष्टी ठाऊक आहे, सर्व काही गोष्टी ठाऊक आहे. कारण आपण आपल्या जीवनाबद्दल एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो, ती म्हणजे आपली जन्मतारीख, बरोबर ना? सगळेजण सांगू शकतात ना आपली जन्मतारीख. परंतु एक गोष्ट आपण सांगू शकत नाही, जो आपल्याला शेवटचा प्रवास ह्या जगातनं होणार आहे ती तारीख आपण कधीच सांगू शकत नाही. म्हणून योब याचा 14वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला काय सांगतं आपण हे पाहूयात. योब याचा 14वा अध्याय आणि 5वं वचन. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे, त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे. तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमिली आहे, ती त्याला ओलांडता येत नाही. आमेन. वचन आपल्याला खूप अद्भुतरित्या सांगतं की माणसाच्या मर्यादेची प्रत्येक आयुष्याची प्रत्येक गोष्ट ठरवलेली आहे, ती आपल्याला ओलांडता येत नाही. जीवन आणि मरण हे आपल्या हातात नाही आहे, परंतु जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. ज्या परमेश्वराच्या हातामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या परमेश्वराच्या हातात न देता आपण ह्या जगाच्या हाती दिलेल्या आहेत. म्हणजेच काय? रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण ह्या जगामध्ये जगत असता आपण ह्या जगाबरोबर इतकं एकरूप होऊन जातो की आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. ह्या पापमय जगामध्ये आपण जगत असता एक गोष्ट आपल्याला लक्षात आणली पाहिजे किंवा लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वराचं वचन सांगतं, ह्या जगाबरोबर मैत्री म्हणजे हे देवाबरोबर वैर आहे, बरोबर की नाही? ह्या जगाबरोबर मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर आहे. परंतु आज प्रियांनो आपण बघतो की ह्या जगामध्ये बरेच लोक आपलं ऐशो आराम जगण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात, अनेक गोष्टी करत असतात. जुन्या काळामध्ये एखादा व्यक्ती, कुटुंबातला घटक आपला परिवार चालण्यासाठी किती कष्ट करायचा आणि कष्ट करता करता आपल्या कुटुंबांना प्रत्येक गोष्टीमध्ये तो सांभाळायचा. परंतु आजचं जग कसं झालेलं आहे? आजचं जग ॲडव्हान्स झालेलं आहे. शिक्षण एकदम वेगळ्या थराला गेलेलं आहे.
बरोबर. आणि शिक्षण झाल्यामुळं आज प्रत्येक व्यक्तीला चांगली नोकरी मिळत आहे. आणि चांगली नोकरी मिळाल्यामुळं काय झालेलं आहे, प्रत्येक व्यक्ती जे त्यांचे वडील पैसा कमवत होते त्याच्याहून अधिक पैसा त्यांचे मुलं कमवायला लागले आहेत. आणि अधिक पैसा आल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे काय झालेलं आहे, प्रत्येक वासनेला ते समोरे जात आहेत. प्रत्येक वासनेला आज प्रत्येक व्यक्ती समोरे जात आहे. दारूचं व्यसन, वाईट कृत्यांचं व्यसन, देहाच्या कर्म, दारू पिणं, सिगरेट. आज मुली ज्या गोष्टी पुरुष करतात त्याच्याहून अधिक मुली करायला लागलेल्या आहेत. हे आहे आजचं जीवन. हे आहे आजचं जीवन. मग ह्या जीवनामध्ये आपण जगात असताना आपण ह्या गोष्टीकडे बघतो, परंतु कधी आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो? ज्या गोष्टी आपल्या नजरेला दिसतात कधी आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो? बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, आपण इस्रायलाचे पारेकरी आहोत. आपण इस्रायलाचे पारेकरी आहोत. आणि जर कोण चुकतो आणि आपण जर त्याला सांगत नाही तर प्रभू म्हणतो, त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्याकडनं घेईल, कारण तू त्याला सावध केलं नाही. आणि सावध करूनही जर तो तेच कृत्य करत आहे तर त्याच्या रक्ताचा झाडा मी त्याच्याकडनं घेईल, कारण तू स्वतःला निर्दोष करतोस. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परमेश्वराचं वचन हे साधारण वचन नाही आहे. परमेश्वराचं वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारायला पाहिजे. त्या परमेश्वराच्या भयामध्ये चालायला पाहिजे. रोज नवीन दिवस प्रभू आपल्याला दाखवतो. त्या रोजच्या दिवसामध्ये प्रभू आपल्याला शक्ती, सामर्थ्य, आरोग्याने भरतो. परंतु आज आपण काय करत आहोत? प्रभूला जो वेळ द्यायला पाहिजे तो प्रभूला आपण वेळ देत नाही आहे. जे प्रभूबरोबर आपलं एक नातं असायला पाहिजे ते नातं आपण परमेश्वराबरोबर ठेवत नाही आहे. जे वैयक्तिक रिलेशन परमेश्वराबरोबर आपलं असायला पाहिजे ते रिलेशन आपण परमेश्वराबरोबर ठेवत नाही आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं परमेश्वर खिन्न होतो. का खिन्न होतो? का खिन्न होतो? कारण माझा मुलगा, माझी मुलगी हे ज्यावेळेस त्याच्यापासून दूर राहतात त्यावेळेस परमेश्वराला त्रास होतो. आपल्या आयुष्याचे, आपल्या जीवनाची मर्यादा ठरवलेली आहे, ती आपल्याला ओलांडता येत नाही आहे. जसं पाळक साहेब प्रत्येक टायमाला सांगतात, आपलं आयुष्य किती आहे? 70 ते 80. परंतु बायबलचं वचन सांगतं आपलं आयुष्य 120 वर्षाचं आहे. जुन्या करारामध्ये आपण बघतो प्रियांनो, आज जे लोक 930 वर्ष, 950 वर्ष, 120 वर्ष, 3.5 वर्ष जगले, बरोबर की नाही? आज विचार करा, इतक्या वयाचे होऊन ते मृत्यू पावले. परंतु पापामुळे काय झालं? आपल्या आयुष्याची वर्ष कमी होत गेली. 120 वर्षाचा काळ ठेवला. 120 वर्षानंतर 70-80 मध्ये आपण आलोत. पण त्याच्यामध्ये पण 40 नंतर आपलं आयुष्य दुखण्यामध्ये जातं, क्लेशामध्ये जातं, त्रासामध्ये जातं, वेदनामध्ये जातं. मग जर हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करतो तर परमेश्वराला मग आपण कधी वेळ देतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? जर आपल्या जीवनाची काही शाश्वती नाही आहे, मग आपल्या जीवनाची शाश्वती कोण देऊ शकतं? आपल्या मर्यादा, आपल्या जीवनाच्या मर्यादाबद्दल आपल्याला माहीत नाही आहे, फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्तालाच माहीत आहे. जर आपल्याला वाटत असेल की माझं येणं जाणं हे माझ्या हातात आहे, तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं येणं जाणं किंवा माझं येणं जाणं हे माझ्या हाती नाही आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, नीतिवचन याचा 20वा अध्याय आणि 24वं वचन, परमेश्वराचं वचन सांगतं की आपलं येणं आणि जाणं हे ते जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जो तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे, जो तुमच्याबरोबर सतत राहणारा परमेश्वर आहे, जो परमेश्वराने तुम्हाला कधी एकटं सोडलेलं नाही आहे, तो परमेश्वर तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. मग ज्या वेळेस तुम्ही सकाळी आपलं घर सोडता, सायंकाळी आपल्या घरी पुन्हा येता, त्यावेळेस आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा येतो का? त्या परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभू तू मला दिवसभर सांभाळलंस, तू माझं येणं जाणं आशीर्वादित केलं, तू प्रत्येकांबरोबर भेटणं आशीर्वादित केलं, काम करण्यासाठी तू मला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, पुन्हा तू मला माझ्या परिवारामध्ये, माझ्या घरामध्ये सुखरूप घेऊन आला. मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
नीतिवचन 20 आणि 24 हे वचन काय सांगतं आपण वचनाद्वारे बघूया. मनुष्याचे जाणे हे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल? तर कोणत्या मार्गाने जायला पाहिजे हे मनुष्याला कसं कळेल? कारण मनुष्याचं येणं जाणं हे परमेश्वराच्या हातात आहे. प्रियांनो, आपलं जीवन हे आपलं नाही आहे. आपलं काय आहे का? कोणी सांगू शकेल? आपलं काय आहे का? मग आपलं काय काय आहे जगामध्ये? हां, परंतु मनुष्य म्हणतो हे घर मी बांधलं कष्टाने, हा मोबाईल मी घेतला, बरोबर, हा मोबाईल माझा आहे, याचं बिल आहे, ह्या बिलवर काय नाव आहे? सुधीर शिरसाट, बरोबर, केव्हा घेतला, सगळ्या काय गोष्टी. मग आपलं काय आहे? काय आहे आपलं? शरीर आपलं आहे, जीवन आपलं आहे, आत्मा आपला आहे. काय आहे आपलं? आपलं काही नाही आहे. आपलं काही नाही आहे. आपण ह्या जगामध्ये नग्न आलो, आपण ह्या जगातनं नग्न जाणार आहोत. तरी देखील मनुष्य ह्या जगामध्ये किती काही गोष्टी करतो, बरोबर ना? तरी देखील मनुष्य ह्या जगामध्ये किती काही गोष्टी करतो, जे आपलं नाही आहे त्या सर्व गोष्टींसाठी झटत असतो. गेल्या टायमाला पाळक साहेबांनी एक वचन घेतलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं आपलं नागरिक तत्व इथलं नाही आहे, बरोबर? आपलं नागरिक तत्व इथलं नाही आहे. हिब्री करसपत्र याचा 13वा अध्याय 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपलं नागरिक तत्व इथलं नाही आहे. जरी आपण ह्या जगामध्ये राहत असलो तरी माझं सिटिझनशिप इथलं नाही आहे. कारण मी ह्या जगामध्ये उपरी आहे, मी ह्या जगामध्ये परदेशी आहे, माझं आयुष्य छायाप्रमाणे आहे. मग माझं सिटिझनशिप कुठलं आहे? कुठलं आहे माझं सिटिझनशिप? हां, स्वर्गाचं, बरोबर ना? मग जर इथे माझं सिटिझनशिप राहण्यासाठी आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट्स असतात? आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रॅशन कार्ड आहे, सगळ्या गोष्टी इथे आहेत, बरोबर? त्याच्याशिवाय तुमचं पान हलत नाही, बरोबर ना? अकाउंट ओपन करायचं असेल तर काय लागेल? हां, सगळे डॉक्युमेंट्स लागतील. फोटो बरोबर नसला आणि तुम्ही समोर जरी असलं तर ते 10 वेळा फोटोला बघतील, 10 वेळा तुमच्याकडे बघतील, तुम्हीच आहात का? म्हणजे आज तुम्ही मनुष्याच्या समोर असताना देखील मनुष्यासमोर तुमची किंमत नसते, पण डॉक्युमेंटची किंमत आहे, आहे ना? कागदपत्राची किंमत आहे. मग विचार करा प्रियांनो, जर इथे ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत तर तिथे देखील एक डॉक्युमेंटची गरज आहे. तिथे देखील एक डॉक्युमेंटची गरज आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, प्रकटीकरण याचा 20वा अध्याय आणि 15 वचनामध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये जर तुमचं नाव सापडलं नाही तर अग्नीच्या सरोवरामध्ये तुम्हाला टाकण्यात येईल. हे मी नाही सांगत, हे बायबलचं वचन सांगतं. काय सांगतं वचन? ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. तो अग्नीच्या सरोवरात टाकला अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. आहे का हो आपलं नाव तिथे? हा, बोला ना, आहे? कोण बोलला आहे? तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो, बरोबर ना? बरोबर ना? येस. त्या गोष्टीसाठी आपल्याला झटायचंय प्रियांनो. ज्या प्रकारे आपण आधार कार्डसाठी लाईन लावतो, ज्या प्रकारे आपण पॅन कार्डसाठी लाईन लावतो, ज्या प्रकारे प्रत्येक डॉक्युमेंटसाठी आपण झटलेलो आहोत आणि ते प्राप्त करून घेतलेले आहोत, परंतु जिथे स्वर्गामध्ये जे पुस्तक ठेवलेलं आहे, जे उघडल्या जाणार आहे न्यायाच्या दिवशी, आणि त्याच्यामध्ये जर तुमचं नाव सापडलं नाही तर काय होणार आहे? हां, अग्नी तुमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेली आहे. बायबलचं वचन सांगतं नरक हे तुमच्यासाठी नाही आहे, नरक हे तुमच्यासाठी नाही आहे, परंतु नरकामध्ये प्रत्येक व्यक्ती ओढल्या जात आहे.
आकर्षित होत आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे प्रियांनो? ज्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत त्या गोष्टीसाठी झटणं योग्य आहे का अयोग्य आहे? कारण बायबलचं वचन आज आपल्याला हे सांगत आहे, जर जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव सापडलं नाही तर नरक हे तुमच्यासाठी फिक्स आहे. परंतु मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल, आपल्याला कुठे जायचं आहे? स्वर्गात का नरकात? हां, स्वर्गामध्ये. किती आपण मस्त आनंदात बोलतो ना, स्वर्गामध्ये, है ना? येस, जायलाच पाहिजे प्रियांनो, कारण नरक आपल्यासाठी नाही आहे. बायबलमध्ये खूप काही वचनं असे आहेत जे नरकाबद्दल सांगतात. काय सांगतं? एक गोष्ट, जिथे रडणे आणि दात खाणे चालेल, तिथला किडा कधी मरत नाही. तिथला किडा कधी मरत नाही. तिथे एकच गोष्ट आहे, रडणं आणि दात खाणं. परंतु जर स्वर्गामध्ये जर आपण गेलो तर तिथे काय आहे? तिकडे काय आहे? तिथे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर आहे. तिथे त्रास नाही आहे, तिथं वेदना नाही आहे, तिथे संकट नाही आहे, तिथे दुःख नाही आहे, तिथे काहीच नाही, फक्त आनंद आनंद आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहे. तिथे दिवस नाही आहे, तिथे रात्र नाही आहे. का नाही आहे दिवस रात्र? कारण तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचा प्रकाश असणार आहे तिथं. ते प्रभू येशू ख्रिस्त तुमचा प्रकाश असणार आहे तिथे. आणि नरकाच्या आगमध्ये काय असणार आहे? मी कधी कधी बायबल वाचताच काय काय गोष्टींचा विचार करतो की प्रभू, किती अद्भुत गोष्टी तू आम्हाला बायबलद्वारे शिकवतो. आज काय नाही आहे ह्या बायबलमध्ये प्रियांनो? काय नाही आहे ह्या बायबलमध्ये? ह्या बायबलमध्ये सर्व काय आहे, सगळं काय आहे, सगळं काय. हा माझ्यासाठी स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग आहे. परंतु ह्या मार्गाला आपण काय करतो? काय करतो आपण? डावळतो. आपल्या जीवनामध्ये विचार करा. ज्या जीवनाची शाश्वती नाही आहे आपल्याला, त्या जीवनासाठी आपण झटत आहोत. बरोबर की नाही? ज्या गोष्टी माझ्या नाहीत त्या गोष्टीच्या मागे आपण पळत आहोत. म्हणून स्तोत्रसंहितामध्ये लिहिलेलं आहे 127 आणि 2 वचन, तुम्ही सकाळी पाठ उठता, तुम्ही श्रम करता, कष्टाची भाकर खाता, परंतु हे सगळं व्यर्थ आहे. बरोबर की नाही? का व्यर्थ आहे? का व्यर्थ आहे? कारण याच्यापासून आपल्याला काही लाभ होणार नाहीये. बरोबर की नाही? जे नाशवंत अन्न आहे त्याच्यासाठी आपण श्रम करत आहोत, परंतु परमेश्वराचं अभिवचन आपल्याला सांगतं की त्यांच्या प्रियजनाला तो झोपेतही लागणाऱ्या गोष्टी पुरवतो. आता तुम्ही म्हणताल, मी झोपलेलो असलो तर प्रभू माझ्या गरजा कशा पुरवणार? मला तर कामाला जावं लागेल. बरोबर ना? परमेश्वराने आपल्याला अभिवचन काय दिलेलं आहे आठवतं कोणाला? खूप अभिवचन आहेत. पण जर आपण विचार केला तर मत्ती 7:33 आपल्याला काय सांगतं? प्रथम त्याचं राज्य आणि नीतिमत्व, त्याची धार्मिकता, याच्या पाठीस लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईल. बरोबर की नाही? खोटं आहे का हो हे वचन? खोटं आहे हे वचन? हां, नाही आहे. पण आपण कशाच्या पाठीस लागतो? कशाच्या पाठीस लागतो? नाशवंत अन्नाच्या पाठीस आपण लागतो. बरोबर ना? बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. 1 कोरिंथ याचा 6वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये पाऊल आपल्याला काय म्हणतो? आपण वचनाद्वारे पाहूया. 1 कोरिंथ याचा 6वा अध्याय आणि 13वं वचन आपल्याला काय सांगतं आपण हे बघूयात. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. आहे का हो? जेवल्यावर कुठं जातं अन्न? पोटात. म्हणजे पोट अन्नासाठी आणि अन्न पोटासाठी आहे. आहे ना? आहे ना? पुढे त्या दोहोंचा देव अंत करेल. बापरे. पोट अन्नासाठी, अन्न पोटासाठी, पण बायबलचं वचन सांगतं देव ह्या दोघांचा अंत करील. काय करील? अंत करील प्रियांनो. पुढे काय लिहिले ब्रदर? शरीर जार कर्मासाठी नाही, शरीर जार कर्मासाठी नव्हे तर प्रभूसाठी आहे. तर प्रभूसाठी आहे. आणि शरीरासाठी प्रभू आहे. आणि शरीरासाठी प्रभू आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो ही.
वचन इथे स्पष्ट आपल्याला एक गोष्ट सांगतं की पोट आणि अन्न हे दोन्ही एकमेकांसाठी नाही आहे, कारण देव ह्या दोघांचा अंत करणार आहे. जर देव ह्या दोघांचा अंत करणार आहे तर माझं शरीर हे कशासाठी आहे? ज्या परमेश्वराने मला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे, ज्या आईच्या उदरामध्ये परमेश्वराने मला आणलेला आहे, तो उद्देश काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कलसेकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आपण मनुष्याची चाकरी न करता त्या परमेश्वराची चाकरी करणं गरजेचं आहे. मनुष्याची चाकरी न करता परमेश्वराची चाकरी करणं गरजेचं आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये लिहिलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची चाकरी करता तर तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिफळ ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिफळ ठेवलेलं आहे. परंतु आम्हाला माहीत नाही की प्रभू आमच्या गरजा भागवेल की नाही, म्हणून आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आम्हाला काम करणं गरजेचं आहे, बरोबर ना? असं बरेच जणाला वाटतं आणि खरंच काम करणं गरजेचं आहे. नाही असं नाही आहे, कारण प्रभूंनी सांगितलेलं आहे आदमाला, एदेन बागात कशासाठी ठेवलं मी तुला? त्याची मशागत करण्यासाठी, बरोबर ना? मशागत करण्यासाठी ठेवलेलं आहे. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की काम करता करता आपलं पहिलं ध्येय हे असायला पाहिजे की परमेश्वराने मला ह्या जगामध्ये त्याची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलेलं आहे, बरोबर ना? जुन्या करारामध्ये आपण एक ठिकाणी बघतो, इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिस्र देशातनं मोशेने आणलं त्यावेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराबद्दल कुरकुर केली. काय केली? कुरकुर. परमेश्वराबरोबर कुरकुर केली आणि कुरकुर परमेश्वराला आवडत नाही. निर्गम याचा 16वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियांनो. आणि आज देखील आपण ह्या जगामध्ये परमेश्वराबद्दल कुरकुरच करतो की नाही? कशी? मी संडेला चर्चला जातो, मी स्तुती करतो, मी आराधना करतो, मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, तरी देखील अजूनही माझ्या जीवनामध्ये दुःख काय आहेत, क्लेश काय आहेत, बँक बॅलन्स भरत नाही आहे, बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी असतात ना? परंतु त्या लोकांनी कुरकुर केली आणि परमेश्वरांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं माहिती आहे तुम्हाला? काय केलं प्रियांनो? वचन सांगतं स्तोत्रसंहिता याचा 78वा अध्याय आणि 25वं वचन, दिव्य दूतांची भाकर परमेश्वरांनी त्यांना दिली आणि पुरल नाही इतकं परमेश्वरांनी स्वर्गातून वर्षाव केला. काय सांगतं वचन आपल्याला? दिव्य दूतांची भाकर, देवदूतांची भाकर परमेश्वरांनी मानवाला दिली. त्यांनी कुरकुर केली, ती कुरकुर परमेश्वरापर्यंत गेली आणि परमेश्वरांनी त्यांना पारखलं. कसं पारखलं तुम्हाला माहिती आहे? निर्गम याचा 16वा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला काय सांगतं आपण बघूयात. निर्गम याचा 16वा अध्याय, कोणी काढलं का ते वचन? स्तोत्रसंहिता 78:25 वाचा जरा. दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली, हां, पुरून उरे इतके अन्न त्याने त्यास दिले. काय लिहिलंय? पुरून उरेल इतकं अन्न परमेश्वरांनी त्या लोकांना दिलं. परंतु त्यांना विश्वास नसल्यामुळे काय झालं माहिती आहे? निर्गम 16:4 मध्ये लिहिलेलं आहे. काय झालं? तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, हां पहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन, हां आणि ह्या लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके अन्न जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिली. बघा, परमेश्वराने स्वर्गातनं काय केलं? मन्ना पाठवला आणि परमेश्वराने त्यांना एक गोष्टीतनं पारखलं. ते म्हणजे काय माहिती आहे? प्रभूने सांगितलं की फक्त रोजच्या दिवसालाच तुम्ही ते घ्या आणि खा, उद्याची चिंता तुम्ही करू नका. परंतु त्यांनी विचार काय केला? उद्या परत परमेश्वर मन्ना आपल्याला पाठवेल की नाही माहीत नाहीये, म्हणून त्यांनी तो जमा केला. आणि काय झालं? हां त्याच्यात किडे पडले, गिंद सुटली, बरोबर ना? परमेश्वराने त्यांची परीक्षा पाहिली. जे नाशवंत अन्न आहे, ज्याच्यासाठी आपण परिश्रम करतो, तुम्ही एक दिवस तो स्वयंपाक करा आणि ठेवा, असाच काय होईल? त्याला भुरा लागल, भुरा.
बरोबर ना? वास येतो त्याचा. खरी गोष्ट आहे ना? त्या गोष्टीसाठी आपण परिश्रम करत आहोत. ज्याचा अंत परमेश्वर करणार आहे त्याच्यासाठी आपण परिश्रम करत आहोत. आणि वचन सांगतं की परमेश्वरांनी त्यांना पारखलं. परमेश्वराची परीक्षा त्यांनी पाहिली की परमेश्वर आम्हाला अन्न देईल का नाही, आम्हाला अन्न पुरवल की नाही. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला प्रियांनो. काही कमतरता होती का प्रभूला स्वर्गामध्ये? दिव्यदूत होते. बायबलचं वचन सांगतं स्तुती आराधना 24 तास तिथे चालू आहे. 24 तास करतो का आपण? करतो. तिथे स्तुती आराधना 24 तास चालू आहे. सतत ते म्हणत असतात राज्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे, गौरव तुझा आहे, सगळं काय चाललंय तिथे. तरी देखील ते सिंहासन, ते स्वर्ग सोडून पित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ह्या जगामध्ये पाठवलं. का? 33.5 वर्षाचा प्रवास प्रभूने ह्या जगामध्ये केला. 30व्या वर्षी प्रभूने आपल्या कार्याला आरंभ केलं. 3.5 वर्ष प्रभूंनी आपल्या पित्याची सुवार्ता गाजवली. मी विचार करतो स्वर्ग सोडून प्रभू पृथ्वीवरती आला. प्रभूला माहीत होतं मला वधस्तंभी जायचं आहे, माहीत होतं ना? त्याच उद्देशाने प्रभूंनी पित्याने पाठवलं होतं पुत्राला, बरोबर ना? मग प्रभू 3.5 वर्ष गप्प राहिला असता ना? परंतु नाही प्रियांनो, तो देव असताना देखील त्याची पित्याची सुवार्ता तो लोकांना सांगत होता. किती अद्भुत गोष्ट आहे ही. कधी ह्या गोष्टीचा आपण बारकाईने विचार करतो का? बारकाईने विचार करतो का? यव्हान शुभवर्तमानमध्ये लिहिलेलं आहे 6वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये. यव्हान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो वचनाद्वारे आपण बघूयात प्रियांनो. यव्हान 6वा अध्याय आणि 27वं वचन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो नाशवंत आणण्यासाठी श्रम करू नका. हा, पिता जो देव ज्याने ह्याच्यावर शिक्का मारलेला आहे, येस, सार्वकालिक जीवनारं टिकणारं अन्न, जे सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न जे आहे ते तुम्हाला देईल. कोण सांगते? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु जे अनंत कालाच्या जीवनासाठी जे अन्न आहे त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा. मग अनंत कालाच्या जीवनासाठी जे श्रम आहे आपल्याला करायचंय ते काय आहे? ते काय आहे? काय आहे ते? ते म्हणजे आहे परमेश्वराचं वचन. परमेश्वराचं वचन जे आपल्याला अनंत कालाचं जीवन देणारं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो यव्हान शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 34 वचनामध्ये तो म्हणतो की मला इतर गावातही जायला पाहिजे, मला पित्याची सुवार्ता त्यांना सांगायला पाहिजे, कारण याच्यासाठीच मला पाठवलेलं आहे आणि हेच माझं अन्न आहे. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? की हेच माझं अन्न आहे. कुठल्या अन्नाबद्दल ते बोलत आहे? पित्याची सुवार्ता सांगणं हेच माझं अन्न आहे. तो म्हणतो मी स्वर्गातनं उतरलेली जीवनाची भाकर आहे. जो मला ग्रहण करतो, जो मला खातो, तो कधीही त्याला भूक लागणार नाही, त्याला कधीही ताण लागणार नाही. ह्या अन्नासाठी आपल्याला परिश्रम केलं पाहिजे प्रियांनो, जे आपल्याला अनंत कालाचं जीवन देणार आहे. प्रभू म्हणतो मी स्वर्गातनं उतरलेली भाकर आहे. ही भाकर जे माझ्या हातामध्ये आहे हे आहे अनंत कालाचं जीवन, बरोबर ना? हे आहे अनंत कालाचं जीवन. आपण ख्रिस्ती असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट फक्त माहीत आहे की मेल्यानंतर एक गोष्ट माझ्यासाठी सिद्ध आहे
ते म्हणजे स्वर्ग. आहे ना? आहे ना? कुणाला असं वाटतं माझ्यासाठी स्वर्ग हे फिक्स आहे? किती जणाला वाटतं? हात वर करा. मी सांगतोय म्हणून हात वर करू नका. पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याचे नेत्र तुमच्यावरती आहे सध्या. ज्या प्रकारे आपण इथे सगळे बसलोय, तर कॅमेराचे नेत्र तुमच्यावरती आहेत ना? आहेत ना? पवित्र आत्म्याचे नेत्र तुमच्यावर आहेत. म्हणून जर हात कराल तर विचार करून हात करा. किती जणाला वाटतं की स्वर्ग माझ्यासाठी फिक्स आहे? सांगा ना. ब्रदर हात वर करून परत खाली करतात. करा हो, करा, बिंदास करा. करा ना, हात वर करा ना. किती जणाला वाटतं मला स्वर्गामध्ये प्रभू जायचं आहे? माझी इच्छा आहे प्रभू, जिथे तू आहेस तिथे मी असायला पाहिजे. माझी इच्छा आहे ही. मला तुला पाहायचं आहे, मला तुला बघायचं आहे. प्रभूने एक अभिवचन दिलेलं आहे प्रियांनो तुम्हाला, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, याच्यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. मी एक गोष्टीचा विचार करत होतो. मी माझ्या एका ब्रदरबरोबर आम्ही चर्चा करत होतो. एखाद्या बिल्डरला एक घर बांधण्यासाठी, एक बिल्डिंग बांधण्यासाठी किती वर्ष लागतात हो? समजा 500 लोकांचं घर बांधायचं आहे, ते एक बिल्डिंग बांधायची किती वर्ष लागतात? 2.5 ते 3 वर्ष. आज 2000 वर्षीपूर्वी प्रभू बोललेला आहे, मी जातो आणि तुमच्यासाठी घर तयार करतो. असं कुठलं घर प्रभू आपल्यासाठी तयार करत आहे? हा कधी विचार तुम्ही केलाय? प्रभूला खूप अवघड आहे का घर तयार करायला? अवघड आहे का? पण प्रभू म्हणतो मी येतो आणि परत तुम्हाला घेऊन जातो माझ्याबरोबर. तो विषय माझा आजचा नाही आहे, परंतु अद्भुत गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जर ह्या जगामध्ये जर एखाद्या बिल्डरला 2.5-3 वर्ष लागतात, तर 2000 वर्षी प्रभू एक गोष्ट आपल्याला बोललेला आहे, मी तुमच्यासाठी घर तयार करतो. कुठलं घर? ह्या गोष्टीचा विचार करा प्रियांनो. खूप अद्भुत गोष्ट आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. त्याचं प्रेम इतकं अद्भुत प्रेम आहे की त्यांनी कुठल्याही विचार न करता, आपल्या पुत्राला राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्या पापासाठी ह्या पृथ्वीवरती पाठवलं. विचार करा. तो त्रास, ते दुःख, ते वेदना, ते संकट ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतले, तसं आपण तर काहीच करत नाही आहे. करतो का? करतो का? लोक कधी तुमच्यावर थुकलेत का? थुकलेत का? अहो बोला ना. प्रभू येशू ख्रिस्तावर थुकले. तुम्हाला कधी मारलं? मारलं असेल, पण तुम्ही परत त्याचा जबाब पण दिला असेल. पण प्रभूने दिला का? नाही दिला. वचन वाचता वेळेस मी एक गोष्टीचा विचार करत होतो. जो अखिल पृथ्वीचा निर्माण करता, जो ह्या जगामध्ये आला, लीन झाला, नम्र झाला, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याची थट्टा केली, त्याला मारलं, थुकले, आणि त्याला काय म्हणले माहिती आहे? अंतर्यामाने सांग, तुला कोणी मारलं? ज्या परमेश्वरासमोर तुमचं आणि माझं अंतःकरण उघडं आहे, ज्या परमेश्वरासमोर हे अधोलोक उघडं आहे, नरक उघडं आहे, ते लोक प्रभूला म्हणतात, आम्हाला सांग तुला कुणी मारलं? नाही सांगू शकत का हो तो? आणि तोच प्रभू त्या वधस्तंभी म्हणतो, हे पित्या, यांना तू क्षमा कर, यांना ठाऊक नाही हे काय करतात. हे आहे प्रेम. हे आहे प्रेम. कुणाचं? त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं. आणि तेच प्रेम त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. खूप अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. ज्या जीवनाची आपल्याला शाश्वती नाहीये, ज्या अन्नाची आपल्याला शाश्वती नाहीये, परिश्रम आपण त्याच्यासाठी करतो, मग आपण केलं काय पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र चरणाजवळ येऊन त्याच्याकडे त्याची सुवार्ता सांगण्यासाठी वरदान मागायला पाहिजे. कारण हेच आपलं जीवन आहे. पित्या आपल्या पुत्राविषयी खूप काही गोष्टी सांगतो, खूप काही गोष्टी सांगतो. मत्ते शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 17 वचनामध्ये, लूक शुभवर्तमान याचा 3 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये तो काय म्हणतो माहिती आहे पुत्राविषयी? हा माझा परम प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. का हो असं बोलतो? बोला ना. जो परमेश्वर आपल्या पुत्राविषयी इतक्या खात्रीने सांगू शकतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे,
खात्रीने सांगू शकतो, तशी खात्री परमेश्वर आपल्याबद्दल देऊ शकतो का? देऊ शकतो? सांगा ना. देऊ शकतो का प्रियांनो? मग आपल्या पुत्राविषयी का देऊ शकतो? कुणी सांगेल मला? येस. हां, आमेन. यव्हान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 29वं वचन काय सांगतो बघूया. यव्हान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 29 वचन आपण बघूया. हां हां हां. ज्याने मला पाठवले त्याने मला एकटं सोडलं नाही आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टी मी सर्वदा करतो. त्याने आपल्या इच्छेने काहीच केलेलं नाही आहे, आपल्या इच्छेने तो वागलेला नाही आहे आणि म्हणून तो म्हणतो की जे काही पिता करतो तेच मी करतो. हे खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आणि म्हणूनच मत्ती 17:5 मध्ये लिहिलेलं आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. आणि पुढे तो म्हणतो याचे तुम्ही ऐका, याचं तुम्ही ऐका. ऐकता गो प्रियांनो? आपण ऐकतो का? आपण बोला ना. हां, जर ऐकत नसाल तर ऐका, आणि ऐकत असाल तर अजून ऐकण्याचा प्रयत्न करा. का माहिती आहे? जितका तो दयाळू आहे, जितका तो कृपाळू आहे, जितका तो कनाळू आहे, नाण्याची दुसरी बाजू माहिती आहे तुम्हाला? तितकाच तो न्यायी आहे, तितकाच तो मंदक्रोध आहे आणि तितकाच तो जलस परमेश्वर आहे. भस्म करणारी अग्नी येतो, भस्म करणारी अग्नी येतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण खूप कॅज्युअली घेतो. जो व्यक्ती वचनाला कॅज्युअली घेतो ना, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला कॅज्युअली घेतो. हो, खरं सांगतो मी तुम्हाला. मला प्रत्येक टायमाला एक गोष्ट आठवती. कुठली मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आम्ही प्रेयरला जायचो ब्रदर, आम्ही सर्वजण ब्रदर एक गोष्ट बोलले होते. आमची चर्चा प्रत्येक टायमाला व्हायची, जिवंत देवाच्या हातात सापडणं भयंकर आहे. येस ब्रदर, बोलतो ना आपण. ती मी अजून विसरलेलो नाही आहे. मला वारंवार ती गोष्ट आठवते. जिवंत देवाच्या हातात सापडणं भयंकर आहे प्रियांनो. हा विचार आपण करत नाही आहे, आपण कॅज्युअली घेतो. आपण आपलं जीवन जगतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. तो प्रभू इतका अद्भुत परमेश्वर आहे. तो तुमच्या आणि माझ्या अपराधांची, पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. किती जरी आपले पाप असले तरी तो आठवणार नाही, तो विसरणारा परमेश्वर आहे. म्हणून एक निश्चय करा, एक ध्येय करा की प्रभू, मी जर ह्या जगामध्ये जगतो तर मी फक्त तुझ्यासाठी जगेल. कारण ह्या जगामध्ये तू मला एक विशेष उद्देशाने पाठवलेला आहे आणि तो उद्देश म्हणजे तुझी सुवार्ता लोकांना सांगणे, तुझी सुवार्ता लोकांना गाजवणे. मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगेल आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. ह्या शुक्रवारी मी दुपारी झोपलो होतो आणि सायंकाळी मला एक ठिकाणी प्रेयरला जायचं होतं. आणि दुपारी झोपल्यानंतर आत्मा माझ्या आत्म्याबरोबर बोलला आणि मी वाणी ऐकली पवित्र आत्म्याची. काय माहिती आहे? मला अवघड असं काही आहे का? मला अवघड असं काही आहे का? विचार करा प्रियांनो. संध्याकाळी मला एक ठिकाणी प्रार्थनेला जायचं होतं आणि दुपारी झोपेमध्ये पवित्र आत्मा सांगत आहे मला अवघड काय आहे का? आणि मी ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की कोण मला माझ्याबरोबर बोलत आहे आणि डोळे उघडे करून बघतोय तर कोण नाही. परंतु प्रभूची वाणी मी स्पष्ट ऐकली, मला अवघड असं काय आहे का? प्रियांनो, इर्माया 32:27 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराला काहीही अवघड नाही आहे. तो अखिल पृथ्वीचा परमेश्वर आहे. त्याला आपलं हृदय, मन, अंतकरण समर्पण करा.
अजय ब्रदरनी प्रार्थना करतो असं एक गोष्ट म्हणाले की आपण नुसते वचन ऐकणारे नसावे तर वचनाद्वारे चालणारे असावे. प्रभूच्या नावाला आपण मान महिमा गौरव देऊया. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वरा, प्रार्थना विनंती याचना करतो. सुंदरच्या वचनांद्वारे पिता परमेश्वर तुम्ही आमच्याशी बोललात. आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर. ह्या जगामध्ये जगत असता पिता परमेश्वर आमची काही शाश्वती नाही आहे, कारण ह्या जगामध्ये आम्ही उपरी आहोत पिता परमेश्वर. ह्या जगामध्ये जगत असता पिता परमेश्वर जे अन्नासाठी आम्ही झटत आहोत ते अन्न नाशवंत अन्न आहे पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, ज्या प्रकारे तुम्ही आपल्या पुत्रावरती संतुष्ट आहात त्याच प्रकारे पिता परमेश्वर तुम्हाला संतोष करणाऱ्या गोष्टी तुम्ही आमच्या जीवनामध्ये द्या. पवित्र आत्मे आमचे मार्गदर्शक तुम्ही आहात. आम्हाला चालवणारे तुम्ही आहात. आम्हाला मार्ग दाखवणारे तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला सहाय्य करा. तुम्ही आमचा ताबा घ्या आणि तुमच्याच गौरवासाठी आमचा उपयोग करा. पिता परमेश्वर, ह्या सुंदरच्या वचनासाठी पुन्हा एक वार आम्ही तुमच्या आभार आणि उपकार स्तुती मानतो. सर्व गौरव आदर सन्मान तुम्हाला देत असता इथे बसलेल्या प्रत्येकांना तुमच्या पवित्र रक्तामध्ये कवर करतो. त्यांच्या इच्छा मनोगत जाणणारे परमेश्वर तुम्ही आहात. सहाय्य करा पिता परमेश्वर आणि तुमच्याच गौरवासाठी आम्हा प्रत्येकांचा उपयोग करा. सर्व गौरव तुम्हाला देऊन इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू श्री ख्रिस्त यांच्याच गोड प्रेमळ पवित्र आणि गौरवशाली नावामध्ये मागतो म्हणून तुम्ही ऐका.